आज होता लक्ष्मीपूजनाचा दिवस. मग सकाळी उठले, म्हणलं लवकर लवकर कामं करून घ्यावं. परत मग ऑफिसचं काम करायला बसले तर परत लेट होईल. परत लेट झालं तर मग संध्याकाळी लक्ष्मीपूजनाला टाईम होईल. त्याच्यामुळे मग मी लवकर लवकर कामं आवरून घेतली पहिल्यांदा घरातली. मग ऑफिसचं काम केलं. ऑफिसचं काम थोडं तिला साईडला ठेवून त्याच्यानंतर मग हे फुलं वगैरे ओवत बसले, हार ओवत बसले सॉरी. नंतर मग हे जे छोटे छोटे राहिलेले उरलेले फुलं होते ना, ते मला रांगोळीसाठी यूज करायचे होते. मग ते पण कट करून दिले, पण चाकूला धारच नव्हती. कट केलं कसं तर मग ते देवाची भांडी वगैरे जी होती, आरती समयी, परत तांबा वगैरे, ते सगळं काही घासून त्याला स्वच्छ करून दिलं. आणि मग जिथे पूजा करायची होती तिथे जागा वगैरे साफ करून दिली पूर्ण स्वच्छपणे. आणि मग मी रांगोळी काढायला बसले. रांगोळी काढायला मला 1 तास गेला. आणि मी इतकी छान, इतकी मनापासून रांगोळी काढली होती. पण योगेशने पूर्ण ते रांगोळीचं पूर्ण शो घालवून दिला. आणि मी इतकी छान रांगोळी काढली होती. त्यांनी ते पंती लावताना ना, त्यांना म्हणलं फक्त तिकडं ठेवा, हेल्प करायला गेले आणि पूर्ण रांगोळी मोडून टाकली इन द सेन्स, ते जे वाय आहे ना, तुम्हाला दिसत असेल पुढच्या, आता बघा ते वाय दिसते ना, वाय तिथं ते तेल सांडलं त्यांनी, ते पूर्ण शो घालवला रांगोळीचा. माझा तर मूडच गेला रांगोळीसमोर बसून फोटो काढायचा. मग लक्ष्मीपूजन केलं. त्याच्यानंतर मग हे लक्ष्मीपूजन झाल्या यांनी फटाके उडवायला स्टार्ट केलं. त्यांना म्हणलं बाहेर जाऊन उडवा, तरी नाही, इथंच उडवायचं होतं यांना. कपडे वगैरे होते तिथं, ते सुद्धा नाही बघत होते, डायरेक्ट उडवत होते फटाके. मग आम्ही गेलो बाहेर, आम्हाला बाहेर जायचं होतं. तर बाहेर जाताना पण फटाके खूप छान उडवत होते. तिथंच थांबले आणि फोटोशूट वगैरे केलं थोडंफार. आणि मग गेलो आम्ही स्वामी समर्थांकडे. आरती भेटली आम्हाला तिथे गेल्या गेल्या. आणि मग बराच वेळ तिथे थांबलो. तिथे थोडंसं तिकडं फिरलो. आणि मग त्याच्यानंतर मम्मीकडं गेले होते. मी कशी दिसते मला नक्की सांगा आज. या साडीमुळे मी खूप टाईम खाल्ला आज तयार व्हायला. लिटरली माझा नवरा 15 मिनटात रेडी झाला आणि मला तयार व्हायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला. आणि मग आम्ही जसं झाड उडवायला गेलो ना, हे पहिल्यांदा फुसकच निघालं. आम्ही उडवायला लागलो आणि हे उडच ना. मग आम्हाला वाटलं की हे काहीतरी खराब आहे. नंतर मग आम्ही दुसरं उडवलं, ते पण फुसकच निघालं. शेवटी मग यांनी दुसरे आणलं जाऊन. आणि मग व्हिडिओज वगैरे काढले थोडे, मला व्हिडिओ काढायचे होते आणि मग रीलसाठी. त्याच्यानंतर मग काढले व्हिडिओ वगैरे काढले. फुलझडी, सुरसुरबत्ती आणि दिवाळी छान अशी सेलिब्रेट झाली. लक्ष्मीपूजन पण छान अगदी पार पडलं. मग आम्ही जसं घरी यायला निघालो ना, तसं पाऊस खूप लागला. तिथून घरी आले, रेडी झाले. असा होता आजचा दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.